अमेरिका, इस्रायल आणि इराण या 3 देशांच्या मध्ये ज्या युद्धाची सुरुवात झालेली होती मागच्या महिन्याच्या शेवटी, त्या युद्धाला आता 17 दिवस पूर्ण झालेत. या युद्धामध्ये जर बघितलं तर सर्वात कमी नुकसान हे अमेरिकेचं झालंय. कारण अमेरिका हा या युद्धाच्या मुख्य क्षेत्रापासून खूप लांब असलेला देश आहे. पण त्याच वेळी अमेरिकेचे जे मित्र आहेत, अमेरिकेची जी सगळी मित्र राष्ट्र आहेत, जी अरब राष्ट्र आहेत, त्यांचं मात्र या युद्धामध्ये अतोनात नुकसान झालंय. आणि या युद्धामधले इराणची परिस्थिती देखील अशी आहे की इराणला अमेरिकेच्या मुख्य भूमीवरती जाऊन हल्ला करताच येत नाही. त्या करण्याच्या त्या पोझिशनमध्ये इराण नाही आहे. त्यामुळे इराणला जर अमेरिकेला नमवायचं असेल तर नाक दाबलं की तोंड उघडतंय. या न्यायानं ते अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांच्यावर म्हणजे सौदी अरेबिया, इराक, बहरीन, कुवेत, UAE या राष्ट्रांच्यावरती हल्ले करतायत आणि याच्याशिवाय इराणकडे दुसरा पर्याय नाही. आणि हे सगळं असं चालू असल्यामुळं एक असा प्रश्न पडतोय की ही सगळी जी राष्ट्र आहेत, जी अमेरिकेची मित्र राष्ट्र आहेत, ती सगळी राष्ट्र या युद्धामध्ये अशा पद्धतीनं अडकलेली आहेत. जशी अमेरिका अडकलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त वाईट पद्धतीनं ही सगळी राष्ट्र अडकलेली आहेत. किमान अमेरिकेचे मिलिटरी बेस किंवा अमेरिकेचे एअर बेस आणि त्यांचे सैनिकच तेवढे या ठिकाणी युद्धामध्ये गुंतलेले आहेत. पण या राष्ट्रांचे सगळे सामान्य लोक, त्यांचा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याचबरोबर त्यांचे फायनान्शियल हब आहेत, त्यांच्या बँका वगैरे या सगळ्यांच्यावरती आता हल्ले व्हायला लागलेत. आणि हे होण्याशिवाय पर्याय नाही. अमेरिका हे युद्ध स्केल करायचा प्रयत्न करतोय. ज्यावेळी अमेरिका हे युद्ध स्केल करायला बघेल त्यावेळेला इराण देखील आपले हल्ले स्केल करतोय आपल्या आजूबाजूच्या देशांच्यावर. त्यामुळे या युद्धामध्ये नेमकं शेजारी राष्ट्रांचं काय काय नुकसान झालंय आणि ते कसे फसलेत आणि त्याची नेमकी कारणं काय आहेत ते बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती हल्ले केले होते. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून इराणला लक्षात आलं की आपल्याला अमेरिकेला नमवण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या अमेरिकेच्या मिलिटरी बेसिसवरती हल्ला करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली. त्यामध्ये जर बघितलं तर आता सध्याची परिस्थिती अशी आहे, जेव्हापासून अमेरिकेनं खर्ग आयलँडवरती हल्ला केलाय तेव्हापासून इराण जास्त चवताळलेला आहे. आणि तो जास्त चवताळल्यामुळं तो आता अशा पद्धतीने हल्ले करतोय की तो कोणत्याही गोष्टीची फिकीर करत नाही. आता त्यांनी तर UAE मध्ये डायरेक्ट तिथल्या बँकांच्या वर देखील हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. आणि कालच UAE मध्ये त्यांनी तिथला जो एक फ्युएल टँक होता, जो दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ होता, त्याला उडवलंय. मग अशा पद्धतीची एक मोठी आग सगळीकडे जगभरात दिसायला लागली. इराणला देखील माहिती आहे की दुबईला नमवायचं असेल तर दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरती हल्ला करायला लागेल, जो जगातला सर्वात बिझीएस्ट एअरपोर्ट आहे असं म्हटलं जातं. सध्या हा एअरपोर्टवरती जी काही वाहतूक आहे ती सगळी थांबवलेली आहे. त्यामुळं दुबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्याचबरोबर फुजेरा नावाचं जे बंदर आहे, या बंदरावर देखील हल्ला केलाय. त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या ऑइल फॅसिलिटीज आहेत त्यांच्यावरती इराणनं हल्ला केलाय. हे हल्ले कंटिन्युअसली चालू आहेत आणि खर्ग आल्यानंतर हे हल्ले आता वाढलेले आहेत मागच्या 2 दिवसामध्ये. याच्यामध्ये फक्त तुम्ही जर ड्रोन्सची आणि बॅलिस्टिक मिसाईलच्या हल्ल्याची जर आकडेवारी काढली तर आतापर्यंत फक्त UAE वर म्हणजे दुबई, अबुधाबी वगैरे यांच्यावरती 1567 ड्रोनचे हल्ले इराणने केलेले आहेत. 285 बॅलिस्टिक मिसाईल्स मारलेले आहेत आणि 15 क्रूज मिसाईल्स मारलेले आहेत. म्हणजे इराणकडे शस्त्र आहेत तरी किती असा प्रश्न पडेल, इतक्या मोठ्या प्रमाणावरती शस्त्रांचा वापर इराणनं फक्त UAE वरती केलाय. आणि या सगळ्याचं नुकसान UAEला साधारणतः असं म्हटलं जाते की 15 ते 25 बिलियन डॉलर्स पर्यंत असेल. म्हणजे 15 जरी आपण म्हटलं तर नाही म्हटलं तरी किमान 1,50,000 कोटी रुपयांचं नुकसान UAEचं या युद्धामध्ये झालंय. प्रत्यक्ष त्यांचा या युद्धाशी काही संबंध नाही. एक सांगायचं राहिलं, UAE मध्ये आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला, 142 लोक जखमी झालेले आहेत. सौदी अरेबियाची देखील UAE सारखीच परिस्थिती आहे. सौदी अरेबिया देखील अमेरिकेचा जवळचा मित्र आहे आणि सौदी अरेबियाला देखील इराणनं पहिल्यापासून या युद्धामध्ये टार्गेट केलंय. सौदी अरेबियाच्या सुलतान एअरबेसवर, प्रिन्स सुलतान एअरबेसवरती मागच्या 2 दिवसापूर्वी जेव्हा खर्ग आयलँडवर हल्ला झाला होता, त्यानंतर तिथले स्ट्रॅटो टँकर्स इराणनं हल्ला करून उडवले होते, ज्यामध्ये 5 टँकर्स इराणनं उडवले. त्यानंतर देखील अगोदर रास तानुरा नावाची एक ऑइल रिफायनरी उडवली, तिथल्या अमेरिकेची एम्बेसीवरती हल्ला केला. अशा अनेक गोष्टी इराण कंटिन्युअसली सौदी अरेबियावर हल्ले करून करतोय. आतापर्यंत 2 लोकांचा तिथं मृत्यू झालाय. इतरही काही तिथल्या फॅसिलिटीजवरती, याचबरोबर तिथल्या सिव्हिलियन एरियाजमध्ये देखील काही ड्रोन्स पडलेले आहेत. त्यामुळे ड्रोनचा हल्ला आणि बॅलिस्टिक मिसाईलचा हल्ला इथं कंटिन्युअसली होतोय. काल एका दिवसामध्ये सौदी अरेबियावरती 37 बॅलिस्टिक मिसाईल्स मारले गेले. आता इथं एक लक्षात घ्या, 1567, 37, 285 आकडे जरी प्रचंड मोठे असले तरी त्या ठिकाणची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे, ती एअर डिफेन्स सिस्टीम हे सगळे बॅलिस्टिक मिसाईल्स किंवा ड्रोन्सला इंटरसेप्ट करते. त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणातलं नुकसान हे हवेतल्या हवेत विरून जातं आणि फार
कमी नुकसान हे जमिनीपर्यंत पोहोचतं. त्यामुळं प्रत्यक्ष नुकसान फार झालेलं दिसत नाही या दोन्ही देशांच्या मध्ये. आतापर्यंत सौदी अरेबियाचं जवळजवळ 90,000 कोटींचं नुकसान या युद्धामध्ये झालंय. त्यांचाही युद्धाशी डायरेक्ट काही संबंध नव्हता. अशीच परिस्थिती कुवेतची झालेली आहे. कुवेतवरती आतापर्यंत 97 बॅलिस्टिक मिसाइल्स आणि 285 ड्रोन्सचा हल्ला इराणने केलाय. कुवेतमधल्या काही ऑइल रिफायनरीजवर, त्याचबरोबर कुवेतच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर देखील इराणने हल्ला केला होता. आतापर्यंत कुवेतमध्ये 32 लोक जखमी झालेत. अशीच परिस्थिती ओमानमध्ये आहे, बहरीनमध्ये आहे, कतारमध्ये आहे. कतारमधल्या अमेरिकेचा जो अल उडेद नावाचा एअरबेस होता त्याच्यावरती इराणनं पहिल्या दुसऱ्या दिवशीच हल्ला केला होता. म्हणजे थोडक्यात आजूबाजूला हे जी सगळी राष्ट्र आहेत जी अमेरिकेला मदत करतायत, त्यांचं हे इराणमधली रिजिम चेंज करण्याचं जे ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये, त्यामुळं इराण या सर्व राष्ट्रांना टार्गेट करतोय. या राष्ट्रांचा प्रत्यक्षामध्ये इराणमध्ये इस्लामिक रिजिम चेंज करण्यामागचा काहीही उद्देश नाहीये, पण तरी देखील या राष्ट्रांना इथं सगळ्यात समोर राहावं लागतंय आणि जो काही फटका बसायचा तो यांनाच बसतोय. इराणचा जो काही राग आहे किंवा इराणनं जे काही ऑपरेशन चालू केले त्या ऑपरेशनच्या समोर अमेरिका नाहीच आहे. त्याच्यासमोर हे सगळे अरब राष्ट्र आहेत आणि त्याचबरोबर आहे इस्रायल. इस्रायलमध्ये देखील आयर्न डोम चांगली सिस्टीम आहे. तिथं देखील तेल अविवर, बेत शेमेश वगैरे असे काही शहरांच्या वरती हल्ले होत आहेत. पण इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावरती हे हल्ले इंटरसेप्ट होत आहेत आणि त्यामुळे इस्रायल थोडंसं लांब देखील आहे, हे देखील इथं लक्षात घेतलं पाहिजे. जितक्या जवळ ही बाकीची राष्ट्र आहेत तेवढं जवळ इस्रायल नाही आहे. त्यामुळे या राष्ट्रांच्या वरती इराण आपल्या मर्जीनं अगदी प्रिसिजन स्ट्राईक्स करू शकतो आणि तसे तो करतोय. आता इथे या राष्ट्रांची सगळ्या परिस्थिती अशी आहे की ही सगळी राष्ट्र अमेरिकेची मित्र राष्ट्र आहेत आणि अमेरिकेची मित्र राष्ट्र असण्याचा फटका प्रत्येकाला नेहमी कधी ना कधी बसतोच. तसा आता यांना बसतोय. या राष्ट्रांची एवढी हिंमत नाही की ते अमेरिकेला नाही म्हणून सांगतील किंवा अमेरिकेला आपली भूमी वापरायला द्यायची बंद करतील. अमेरिकेची बरीचशी विमानं सौदी अरेबियामधून, UAE मधून किंवा कतारमधून उडतायत आणि त्यामुळं इराणला हे माहिती आहे की या राष्ट्रांना आपण टार्गेट करायलाच पाहिजे. ही राष्ट्र अमेरिकेला आपले एअरबेस वापरण्यापासून किंवा आपले मिलिटरी बेसेस आपल्या इकडं ठेवू नयेत यासाठी काही बंधन घालू शकत नाहीत किंवा काही करू शकत नाहीत, कारण ते त्यांचे मिंदे आहेत असं आपण म्हणू शकतो. दुसऱ्या बाजूला ही सगळी राष्ट्र एकत्र येऊन इराणवरती हल्ला करून इराणला नमवू शकतील अशी देखील परिस्थिती नाही. कारण इराणला आपण जरी आपल्याला काही वाटत असेल तरी इराण हे मिलिटरीच्या दृष्टीनं त्या मध्य पूर्वेतल्या सगळ्या अरब राष्ट्रांच्या पैकी सर्वात पॉवरफुल राष्ट्र आहे. इराणची मिलिटरी ही तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या राष्ट्रांच्या एकत्रित मिलिटरीपेक्षा जास्त पॉवरफुल भरेल इतकी जबरदस्त आहे. बाकी सौदीकडे वगैरे F-16 प्लेन आहेत आणि इतर काही गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या अमेरिकेच्या टाकलेल्या तुकड्या आहेत. त्यामध्ये स्वतः बनवलेलं काही नाही किंवा त्यांनी त्याचा कधी जास्त विचार केला नाही. त्यांना आपल्याला मिलिटरीली शक्तिमान होण्यासाठी पाकिस्तानच्या तोंडाकडे बघावं लागतं, इतकी वाईट त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे ते इराणला जाऊन काही इराणचं वाकडं करू शकतील अशी परिस्थिती अजिबात नाही. त्यामुळे इराणला आजपर्यंत त्यांनी कधी असं करायचा प्रयत्न केला नाही. 1981 ते 1989 या दरम्यान इराण इराक एक युद्ध झालं होतं, पण त्यावेळेला अमेरिका इराकच्या बाजूने युद्धात उतरलेली होती. त्यावेळेला देखील इराण हरला नव्हता, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळं ही सगळी राष्ट्र एकत्र येऊन इराणला काही करू शकत नाहीत, अमेरिकेलाही काही करू शकत नाही. जोपर्यंत हे युद्ध चालू राहील तोपर्यंत ही सगळ्या राष्ट्रांना त्याचा फटका बसेल आणि समोर तोंडावर हीच सगळी राष्ट्र असल्यामुळं त्यांना दुसरा कुठलाही पर्याय असणार नाही, हेच आता इथलं सत्य आहे. त्यामुळे मग क्रूड ऑइल प्राइसेस असतील, गॅसच्या प्राइसेस असतील, याच्याबद्दलचा निकाल काय लागणार याचा बद्दल आपल्याला मग कुठल्या पंडिताला विचारायची गरज नाही, कारण आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत ही सगळी अरब राष्ट्र या युद्धामध्ये गुंतलेली असतील तोपर्यंत दुसरं काही करण्यासारखं या राष्ट्रांच्याकडे असणार नाही आणि बऱ्याचशा ठिकाणी ऑइल फॅसिलिटीज देखील आता बंद कराव्या लागल्यात किंवा बंद केलेल्या आहेत. त्यामुळे या राष्ट्रांची सगळ्यांची परिस्थिती अशी आहे की यांची सगळ्यांची घरं काचेची आहेत आणि स्वतःची घरं ज्यांची काचेची असतात ती दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकत नाही असं म्हणतात, तसा यांचा प्रकार झालाय. यांची घरं काचेची आहेत त्यामुळे ते इराणवरती दगड फेकायला जात नाहीत, पण इराणचं घर काचेचं नाही आहे. इराण कुणावरही दगड फेकू शकतो आणि त्याला त्याच्यात काहीच नुकसान वाटत नाही किंवा फरक पडत नाही. त्यामुळे या युद्धाचा परिणाम जोपर्यंत अमेरिका हे युद्ध स्वतःहून थांबवणार नाही किंवा हल्ले थांबवणार नाही तोपर्यंत या सगळ्यांना भोगावं लागेल, एवढंच मात्र नक्की. या संपूर्ण युद्ध परिस्थितीबद्दल, या अरब राष्ट्रांच्या सिच्युएशनबद्दल, परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.